नमस्कार. जनतेचा आवाज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रचाराला माझ्या माहितीप्रमाणे अवघे 3 दिवस उरलेले आहेत. तर आपल्याला प्रचारादरम्यान काय अनुभव येत आहे किंवा काय वातावरण आहे, काय वाटतं आपल्याला? हे बघा, प्रामुख्यानं जर बघितलं आपण तर आम्ही गेले 8 ते 15 दिवस झालं या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जशी आम्हाला उमेदवारी भेटलेली आहे तसं आम्ही इथं प्रचाराचा शुभारंभ आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आदरणीय राम सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजय चौकामध्ये प्रचाराचा नारळ पडलेला आहे. आणि त्यानंतर ज्या ज्या उमेदवारांना जिथं जिथं संधी दिलेली आहे ते प्रत्येक जण आपापल्या प्रभागामध्ये काम करतंय. त्याप्रमाणे जसं महिलांमधून आमच्या ज्योतिताई माने पाटील आणि मी डॉक्टर अक्षय वायकर आम्हाला जशी इथून 1 नंबरमधून लढण्याची संधी भेटली, आम्ही जसं 1 नंबरमध्ये आलो. तर ज्यावेळी 1 नंबरमध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात केली तर आमचा विजय चौकातून जुना सराटी रोडनं आम्ही या राऊतनगरमध्ये प्रवेश केला. तर सर्वात प्रथम आम्हाला समस्या जाणवली की आमचा जो ओढा आहे तर त्या ओढ्यावर एवढी अस्वच्छता आहे, एवढी घाण आहे, एवढं घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी तयार झालेलं आहे की ते बघूनच अक्षरशः असं वाटलं की अरे हा प्रभाग म्हणजे इथली लोक राहतात कशी. म्हणजे तो एक प्रकारचा ट्रायंगल तिथं तयार झालेला आहे. एका बाजूला 6 नंबर प्रभाग आहे, एका बाजूला 7 नंबर आहे आणि एका बाजूला 1 नंबरचा प्रभाग चालू होतो. आम्ही जसं प्रभागात येत गेलो तसं असं एकही घर आम्हाला दिसलं नाही की ज्या घरात समस्या नाही आहेत. म्हणजे अक्षरशः लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न विचारून एवढं सांगितलं की असं झालंय तसं झालंय, लाईटची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, गटरीची समस्या आहे, सार्वजनिक शौचालयाची समस्या आहे. म्हणजे एवढं दुर्लक्ष झालेलं आहे या अकलूजच्या या 3 प्रभागामध्ये. 3 प्रभागांतून या 1 नंबर प्रभागामध्ये मागच्या 1-2 वर्षापूर्वी नीरा नदीला जो महापूर आला त्या महापुरातून जे काही म्हणजे खरं सांगायचं झालं तर ह्या नीरा नदीला जो काही कर्व बसलेला इथं अकलूजला, तर त्या कर्व मध्ये जे काही पाणी आलं त्या कर्व मधून ह्या आमच्या तिन्ही प्रभागामध्ये असलेल्या ओढ्यातून ते बॅकवॉटरला गेलं. त्या बॅकवॉटर मधून तिथं असणाऱ्या लोकांच्या जनतेच्या पत्राच्या घरांमध्ये पाणी गेलं. अक्षरशः कमरे एवढं पाणी, गुडघ्या एवढं पाणी प्रत्येकाच्या घरात होतं. एवढी प्रचंड घाण आणि एवढी प्रचंड अस्वस्थता आता पण तुम्ही गेलात ऑन कॅमेरा तर तुम्हाला ती बघायला भेटल. आणि खूप नाजूक परिस्थितीमध्ये, खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये, खूप गरिबीमध्ये लोक तिथं राहत आहेत. महिलांच्या हाताला काम नाहीये, तरुण वर्ग बेरोजगार आहे, तरुण वर्ग व्यसनाकडे वळलेला आहे. आणि प्रत्येक घराघरामध्ये ज्यावेळी जातो त्या घरामध्ये दिवसभर लोक सेंटरिंगच्या हाताखाली काम करतायत, बांधकामाच्या हाताखाली काम करतायत, इतर मोलमजुरी करून लोक आपली पोट भरतायत. आणि अक्षरशः म्हणजे कुणाच्याही हाताला फिक्स इन्कम नाहीये, कोणीही कुठं नोकरीला नाहीये. इथं MIDC नसल्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणीही येऊन विकासावर बोलण्यापेक्षा किंवा काम काय करणार तुमच्या विजनवर बोलण्यापेक्षा प्रत्येक जण विरोधकातलं येतंय, उठतंय. नाही आमचे आदरणीय आमचे राम सातपुते साहेब आहेत त्यांच्यावर टीका करतंय. मला एकच सांगायचं की तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही विकासावर बोलावं, तुम्ही इथं करणाऱ्या विजनवर बोलावं, तुम्ही इथल्या करणाऱ्या कामावर बोलावं. पण प्रत्येक जण येऊन आपापल्या वेगळ्याच धुंदीत आहे, वेगळ्याच मस्तीत आहे की आम्ही इकडचा विकास केला, तिकडचा विकास केला. विरोधक खोटं बोलतात म्हणून मी ऑन कॅमेरा दाखवून देतोय जनतेला, ऑन कॅमेरा आपल्या पत्रकार महोदयांना दाखवून देतोय की या अकलूजमध्ये या प्रभाग क्रमांक 1चं काय हाल झालेले आहेत आणि कशा पद्धतीने जनता इथं राहते हेच मी आमच्या माध्यमातून प्रचारातून दाखवून देतोय जनतेला. आताच आपण म्हणला की तरुण व्यसनाधीन झालेत किंवा तरुण व्यसनाकडे वळत आहेत, याला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं? मला 100% हे सांगायचं आहे की इथल्या प्रस्थापितांनी काय केलेलं आहे की तरुण वर्गाला, त्यांच्या पिढीला कुठलाही रोजगार उपलब्ध करून न दिल्यामुळं या अकलूज शहरामध्ये, माळशेज तालुक्यामध्ये MIDC उपलब्ध करून न दिल्यामुळं लोक प्रचंड निराशेत आहेत. आणि लोकांना हाताला महिन्याला पगार येत नसल्यामुळं लोकांनी करायचं काय? शेवटी हाताला काम असेल तरच आपण पुढे जाणार आहोत. लोकांना रोजची रोजीरोटी भागण्यासाठी, रोजची रोजीरोटी करण्यासाठी जर हाताला काम असेल तरच हा तरुण आपापल्या कामात, संसारात, आपल्या जॉबमध्ये व्यवस्थित राहतो. पण त्या व्यक्तीला आज काम हातात नसल्यामुळं याला 100% इथली प्रस्थापित घराणं आणि इथलं असलेलं शासन हेच याला नक्कीच जबाबदार असेल असं मी म्हणेन. आपण व्यसनाधीनाचा मुद्दा काढला म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला विचारेन की आपण ज्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहात तोच पक्ष दारूची नवीन लायसन देत आहे. याबद्दल आपण निवडून आल्यानंतर काय आपल्या सरकारला काय कळवणार आहात का? माझी अशी आपल्याला विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की तो जो निर्णय झालेला आहे तो महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निर्णय झालेला आहे. आणि त्या निर्णयामध्ये व्यसनाधीनता ही त्या लेवलची नाहीये. इथं जी व्यसनाधीनता आहे ती हातभट्टी, देशी दारू, जुगार, मटका
यामधली आणि गांजा चिलीम म्हणजे यातली व्यसनाधीनता 100% आहे. बरोबर. त्यांचे जे निर्णय त्यांनी काढलेले आहेत ते माझ्या माहितीनं आपल्या याचे म्हणजे मला ते सांगता येणार नाही, पण ती जी काही लायसन्स निघालेले आहेत बाहेर, तर त्यामध्ये नक्कीच आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून याबद्दल विनंती करू की यामध्ये जे जे काही ज्यातून गरिबांचं नुकसान होतंय, ज्यातून आमच्या माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त होते, ते कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही नक्कीच साहेबांना विनंती करू. आपण बऱ्याच वेळा लाडक्या बहिणीचा मुद्दा उचलता, परंतु लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये देत असताना तिचा मुलगा असेल किंवा तिचा पती असेल, हे लोक तुमचे जे 2 नंबरनं इनलिगली चालू आहे, भिंगरी असेल किंवा झटपट लॉटरी असेल किंवा पत्त्याचे कलप असतील, हे ह्या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा अकलूज परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि त्याच्यामुळं हा तरुण व्यसनाधीन होतोय किंवा तरुण बेकारीमध्ये जातोय किंवा तरुणाचं नुकसान होतंय. केवळ 1,500 रुपये देऊन चालणार नाही, तर लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला काम मिळालं पाहिजे, तिच्या मुलाला काम मिळालं पाहिजे आणि तिचं घर परपंच कुठं तर चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. यासाठी आपण काय करणार आहे? हे बघा, तुम्ही उचललेला प्रश्न अगदीच नक्कीच म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. माझी इथल्या जनतेला विनंती आहे की कुणीही अशा इल्लीगल दुकानांवर किंवा इल्लीगल असणाऱ्या म्हणजे जे कोण चालक असतील त्यांच्या दुकानात न जाता आपलं व्यवसाय किंवा आपल्या जे काही उद्योग असतील त्यामध्ये राहावं. दुसरी गोष्ट, मी आदरणीय गृहमंत्री महोदय आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांना पण म्हणजे इथून नगरसेवक झाल्यानंतर माझी पहिली साहेबांना पत्र व्यवहार करून विनंती असणार आहे की या अकलूज आणि अकलूज तालुक्याच्या परिसरात जे काही इल्लीगल मधले जे काही चक्रीचे, मटक्याचे किंवा इतर जे काही उद्योग असतील इल्लीगल मधले ते मी आधी पत्त्याचे क्लब असतील ते मी आधी थांबवण्यासाठी विनंती करणार आहे. आणि जर त्या विनंतीला मान देऊन जर ते नाही थांबलं तर मी स्वतः या अकलूजच्या तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा नगर परिषद असेल, ज्या ठिकाणी योग्य वाटेल मी त्या ठिकाणी स्वतः उपोषण करणार आहे आणि उपोषण करून ते तातडीनं बंद कसं झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आपल्या पक्षाला सांगितलं वरच्या लेवलने बंद कराय, तर तुम्हाला उपोषणाला बसायची किंवा आंदोलन करायची वेळ येणार नाही. मी तुमचा प्रचार चालू आहे, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला नक्की तुम्ही आता नुकताच जो पक्ष सोडला किंवा ज्या पक्षाचं काम केलं, वाढवलं, तो पक्ष आता तुम्ही सोडलेला आहे आणि भाजपमध्ये येऊन तुम्ही निवडणूक लढवता. तुम्हाला खरा संघर्ष किंवा खरी लढाई तुम्हाला जो पक्ष तुम्ही आता सोडलाय त्या पक्षाबरोबर करायची किंवा प्रस्थापिताबरोबर करायची, नक्की तुमची लढाई कोणाबरोबर? बघा, तुम्ही जर माझ्या पाठीमागच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर मला थोडंसं असं त्यात सांगायचंय की तुमचा प्रश्न थोडासा कुठेतरी मिसगाईड होतोय, पण तरी पण मी माझी राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला सांगेन. 2009-10-11च्या कार्यकाळात आमच्या अकलूज शहरचे शहराध्यक्ष म्हणून आमचे अनिल बनपट्टे म्हणून त्यावेळी भारतीय जनता पार्टीला शहराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला भारतीय जनता पार्टीचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी दिली होती. आम्ही त्यावेळीपासून भारतीय जनता पार्टी इथं काम करतोय. बरोबर. जसं 2-3 वर्ष पुढे गेले त्यानंतर अकलूज शहराध्यक्ष पदाची जबाबदारी ही आमचे शहराध्यक्ष आताचे असणारे महादेव कावळे यांच्याकडे आली. त्यावेळी महादेव कावळेजींनी मला भाजप युवा मोर्चाचं अकलूज शहराध्यक्ष पद दिलं. त्यावेळी आम्ही काम करायला चालू केली. शहर उपाध्यक्ष झालं, शहर भाजप युवा मोर्चाचं शहराध्यक्ष झालं. जसं पुढे येत गेलो त्यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अकलूज ग्रामपंचायतला आम्ही स्वतंत्र पॅनल म्हणजे ग्रामपंचायत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिथं पॅनल लावता येत नाही म्हणून आम्ही स्वतंत्र पॅनल लावून इथं आम्ही निवडणूक लढलो, निवडणुकीत पडलो. 2015च्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आम्ही पडलो, पण त्यावेळी आमचा संघर्ष चालूच होता. आम्ही ग्रामपंचायतची भारतीय जनता पार्टीचा मी स्वतः भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष असताना मी लढलेलो आहे, मी तिथं पडलेलो आहे. पण तो संघर्ष आम्हाला काही थांबलेला नाही. जसं आम्ही पुढे येत गेलो 2019ला इथल्या प्रस्थापित घराण्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. आम्ही जुनं भाजप म्हणून इथं राहिलो गेलो, नवीन भाजप म्हणून प्रस्थापित घराचं इथं नाव पुढे आलं. त्या प्रस्थापितांसोबत आम्ही कुठेतरी मिळतं जुळतं राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला 2020च्या ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे डावलण्यात आलं. जसं आम्हाला डावलण्यात आलं तसं त्यांनी त्यांच्या घराण्यातला एक उमेदवार आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेला, 3 मध्ये देण्यात आला. त्या उमेदवाराची काय परिस्थिती झाली ह्या महाराष्ट्रानं बघितली आणि त्यानंतर मग त्यांचं आमचं जास्त जरा दुखणं व्हायला चालू झालं. त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, आम्हाला दूर जाणून बुजून ठेवण्यात आलं.
त्यांच्या त्रासाला कंटाळून वैतागून, म्हणजे प्रस्तावित भाजपमध्ये कोण होते ह्यांच्या त्रासाला वैतागाला कंटाळून मी 2023 साली आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजितदादांनी मला जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली, पंढरपूर तालुक्याला निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष मी अजितदादांसोबत काम केलं. अजितदादांसोबत काम करत असताना मला अजितदादांनी बऱ्याच नवीन ठिकाणी संधी दिल्या. मला विद्यार्थी काँग्रेसची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत राहिलो. पण ज्यावेळी 2024चं लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन लागलं, त्यावेळी इथल्या प्रस्थापितांनी त्यांना थोडंसं भारतीय जनता पार्टीमध्ये थोड्याशा गुदगुल्या व्हायला लागल्या. त्यामुळे ते इथून निघून गेले. आणि जसं ते इथून निघून गेले, खरी आमची लढत ही 2009-10 पासून ते आज तागायतपर्यंत ज्यांच्यासोबत होती त्यांच्यासोबत आम्हाला आतापर्यंत जो आमचा प्रवास होता, त्यामध्ये आमच्या प्रवासात मला फक्त 1 ते 1.5 वर्षाचा ब्रेक लागला. पण त्या ब्रेकमध्ये सुद्धाही मी फक्त पक्ष बदलला. पण माझी तत्व, माझी निष्ठा, माझं जे काही काम करण्याची पद्धत ही भारतीय जनता पार्टी सोबत माझं चालूच होतं. जरी ज्या घरात मुलगा जन्माला आला त्याच घरात तो लढतो, वाढतो, मोठा होतो. पण 1-2 वर्ष तो जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन म्हणजे कामासाठी फक्त का, तर ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला मर्यादा येत होत्या. त्यामुळे आम्ही तिथं थांबलो होतो. नंतर आम्ही ज्यावेळेस हे सगळेच्या सगळे पक्ष सोडून गेले, त्यावेळी आदरणीय राम सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय जयकुमार गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय रणजितराव नाईक निंबाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्ही 1.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केल्यानंतर पुन्हा एकदा नातेपुते येथे मधुर मिलन या मंगल कार्यालयात आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि आज भारतीय जनता पार्टीनं आमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आज या प्रभाग क्रमांक 1 ची आम्हाला उमेदवारी जाहीर केली. आणि तो उमेदवार म्हणून आम्ही इथं काम करतोय, पळतोय, लढतोय. संघर्ष आमच्या रक्तात आहे. आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही इथं काम करतोय, झटतोय. आणि इथून पुढेही जरी आम्हाला इथल्या राऊतनगरच्या आणि प्रभाग क्रमांक 1च्या लोकांनी संधी दिली तर त्या संधीचं नक्की त्यांच्यासाठीच आम्ही सोनं करून दाखवू. जरी संधी नाही दिली तरी सुद्धा तिथून पुढचे 5 वर्ष आम्ही याच लोकांसाठी, या जनतेत राहून काम करू. आणि नक्कीच यावेळी जर झालो तर खूपच चांगलं आहे, नाही झालं तरी इथून पुढे 5 वर्ष आम्ही इथंच राहू. आणि इथून पुढच्या 5 वर्षात त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करू. आणि पुढच्या पंचवार्षिकला निकाल आपल्या समोर असेल. दरम्यानच्या काळातला तुमचा पक्ष, उदाहरणार्थ अजितदादांचा पक्ष, हा पण पूर्ण ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलाय. तुम्हाला काय वाटतं, त्यांचं आव्हान आहे का तुमच्यासमोर? आता कसं आहे, मला कुठेही दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचं नाही. मला अधिकृत भारतीय जनता पार्टीची उमेदवारी भेटलेली आहे. साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 गटात आज विभागलेला आहे. शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादा पवार साहेबांचा पक्ष. निवडणुकीपुरती लढायची असते. निवडणूक काय कायमस्वरूपी नसते. निवडणूक 8 दिवसाची असते. आमचे बऱ्याच लोकांसोबत वैयक्तिक संबंध आहेत, व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे वैचारिक गोष्टी आम्ही पुढे न घेता वैयक्तिक संबंधावर आम्ही आमची निवडणूक लढतोय. त्यामध्ये आम्ही निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जी कमळाची उमेदवारी दिलेली आहे, आता सध्या आम्ही वैचारिकरित्या कमळ म्हणून आम्ही कमळावर मतदान मागतोय. त्यामुळं हे महायुतीचं सरकार असल्यामुळं या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र असणार आहे. जसं राज्यात सरकार आहे तसं आम्ही अकलूजच्या नगरपालिकेतही मिळून काम करू. पूर्णपणे प्रचार हा अगदी हाय लेवलला चालू आहे किंवा शेवटच्या टप्प्यात येतोय म्हणलं तरी चाल. 2 दिवसात प्रचार बंद होतोय 30 तारखेला. तर तुम्हाला प्रचारादरम्यान काय वाटतं, काय जाणवतं, काय चित्र आहे? आता सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण ओव्हरऑल अकलूजचा जर विचार केला तुम्ही तर या अकलूजमध्ये 13 प्रभाग आहेत. 13 प्रभागातून 26 नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करतोय. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने इथं उतरतोय. पण जे प्रस्थापित जे घराणं आहे, प्रस्थापित लोक आहेत, ते जे त्यांच्या भाषणात, बैठकीत, कॉर्नर सभेत जे सांगते आम्ही अकलूजचा विकास केलाय, तर त्या मी प्रस्थापितांना खुलं चॅलेंज देऊन आवाहन करतोय. ऑन कॅमेरा माझ्या 1 नंबर प्रभागात यावं आणि त्यांनी केलेली विकास कामं त्यांनी दाखवून द्यावी. आणि तुम्ही न केलेली विकास कामं मी तुम्हाला दाखवून देईन. जनतेसमोर ऑन कॅमेरा बोलतोय, जनतेसमोर मी दाखवून देईन. आणि त्यावेळी त्यांना सुद्धा कळेल की अरे आपला खरंच या प्रभाग क्रमांक 1 वर दुर्लक्ष झालेलं आहे आणि इथं खरंच विकासाची गरज आहे. आज जर तुम्हाला बघायला गेलं तर संपूर्ण अकलूजमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं भारतीय जनता पार्टीचं वातावरण चांगलं झालेलं आहे. आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आमचा नगराध्यक्ष आणि आमची असंख्य नगरसेवक इथून निवडून येतील, हा आमचा विश्वास आहे. धन्यवाद. आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
कॅमेरामन दीपक दोरकरसह महादेव बंडगर, जनतेचा आवाज, अकलूज.